कालचा दिवस अतिशय दुर्दैवी होता आणि काल उबाटाने वक्फ बोर्डाच्या बिलाला विरोध केला। त्यामुळे त्यांचा बेगडी हिंदुत्व आणि बाळासाहेबांचे विचार, खऱ्या अर्थाने हिंदुत्व आणि बाळासाहेबांचे विचार कायमचे त्यांनी सोडलं, हे शिक्कामोर्तब झालेलं आहे। खरं म्हणजे त्यांच्या वक्फ बोर्डाला केलेला विरोध, त्यांच्या सोबत असलेले बाळासाहेबांचे अजूनही ज्यांच्या मनात विचार आहेत त्या सहकाऱ्यांना देखील मान खाली घालण्यासारखं कृत्य काल झालं। त्यांचे लोकप्रतिनिधी देखील त्यांनी खंत व्यक्त केली आणि कालचा दिवस हा खऱ्या अर्थाने उबाटासाठी दुर्दैवी होता। ते म्हणतात की वक्फ बोर्ड बिल आणि हिंदुत्वाचा काही संबंध नाही। ते म्हणतात आमचं वक्फ बिलाला विरोध नाही, भाजपच्या ढोंगीपणाला विरोध आहे। म्हणजे अतिशय गोंधळलेल्या परिस्थितीमध्ये काय बोलायचं, काय निर्णय घ्यायचा, काय करायचं हे सुचत नसलेलं उबाटा नेतृत्व काल दिसलं। धरलं की सोडतंय आणि काय धरलं काही चावतंय आणि सोडलं की पळतंय, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। आणि बाळासाहेब देखील राष्ट्रवादी आणि देशभक्त मुसलमानांना पाठिंबा बाळासाहेबांचा होता। तीच भूमिका शिवसेनेची आमची तर आहेच, परंतु भारतीय जनता पक्षाची पण आहे, आदरणीय प्रधानमंत्री महोदयांची पण आहे की देशभक्त आणि राष्ट्रभक्त मुसलमान त्याला विरोधी कोणी असू द्या त्यांना विरोध आहे। ही भूमिका घेऊन बाळासाहेब अखंडपणे चालले। तीच भूमिका या वक्फ बोर्डाच्या माध्यमातून भाजपने देखील दाखवली, परंतु सातत्याने राहुल गांधी यांची सावली मिळाल्यामुळे, राहुल गांधींच्यामुळे उबाटाला सातत्याने वारंवार जिनांची आठवण येते, हे दुर्दैव आहे। आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आता त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे। काय करायचं ते सुचत नाही, काय निर्णय घ्यायचे ते समजत नाहीत। आणि म्हणून आज जी पत्रकार परिषद घेतली त्यांच्या निर्णयाचं समर्थन करण्यासाठी, खरं म्हणजे स्वतःचीच अब्रू काढून घेण्यासारखं आहे। आणि म्हणून हे वक्फ बोर्ड जे बिल आहे, हे बिल आणल्यामुळे काही मुठभर लोकांच्या हातात लाखो करोडो एकर जमीन होती त्यांना चाप बसणार आहे। मला आठवतंय काँग्रेसच्या काळामध्ये 123 जागा वक्फ बोर्डाच्या डिनोटिफाय केल्या गेल्या आणि त्या काही लोकांच्या घशात घातल्या गेल्या। आता असं कुठलंही कृत्य करता येणार नाही। आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींच्या या वक्फ बोर्डाच्या निर्णयामुळे या अशा मुठभर लोकांना चाप बसेल, निर्बंध बसेल आणि ही जी वक्फची जी प्रॉपर्टी आहे, ही प्रॉपर्टी यामध्ये शाळा होतील, कॉलेज होतील, हॉस्पिटल होतील, महिलांना, मुलांना, विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहामध्ये येण्याची संधी मिळेल। त्यामुळे मुस्लिम लोकांनी देखील याचं स्वागत केलेलं आहे, महिलांनी केलंय, मुलांनी केलंय। आणि शेवटी ते म्हणाले लांगून चाललं नाही। एकीकडे म्हणाले हे मुस्लिमांच्या बाजूने बोलतायत, हे एकीकडे म्हणतायत लांगून चालन केलं, नक्की काय त्यांना म्हणायचं आहे। आणि म्हणून गोंधळलेल्या अवस्थेमध्ये एखादं नेतृत्व गेलं की त्या पक्षाचा इतिहास जो आहे संपुष्टात येत असतो। आणि म्हणून ती जी काय परिस्थिती त्यांची झाली आहे
महाराष्ट्र पाहतोय. तुमचा उल्लेख आम्ही फक्त एवढंच सांगतो की आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे जातोय, आनंदीगे साहेबांचे विचार घेऊन पुढे जातोय. कुठल्याही विचारांची वैचारिक भूमीशी कधी तडजोड होणार नाही. त्यांनी 2019ला खुर्चीसाठी मोहापायी जे केलं, जो अपराध केला, जी चूक केली, त्यापेक्षा मोठा अपराध हा कालचा होता. तुमचा उल्लेख सातत्याने ते एसएनसी म्हणून करत आहेत आणि सातत्याने गद्दार एसएनसी म्हणजे काय? एकनाथ संभाजी शिंदेचा शॉर्टकट एसएनसी म्हणून. शॉर्टकट? मग मी असं म्हणू का त्यांचा युटी आहे, थ्रो असं म्हणू? वापरो और फेको, ही त्यांची नीती आहे. मला बोलायला लावू नका. माझ्याकडे भरपूर काय आहे. मी शांत आहे. मला शांतपणे काम करू द्या. तुम्ही मला गद्दार 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 म्हणून हे केलं, खोके खोके म्हणून केलं. अरे तुम्हाला महाराष्ट्रातल्या जनतेने खोक्यामध्ये बंद करून टाकलं. 100 मधून 20च आले. ते पण काही आमच्या लोकांच्या चुका झाल्यामुळे आम्ही 80 लढवले आणि 60 आलोय. त्यामुळे महाराष्ट्रातल्या जनतेने गद्दार कोण आणि खुद्दार कोण याचा फैसला या विधानसभेच्या निवडणुकीत केलेला आहे. सावरकरांच्या पुस्तिकावरती बंदी करण्याची मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष करतात. येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये देखील विधानसभेसारखी अवस्था होईल. नाही, बघा त्यांची भूमिका जी आहे, भूमिका दुटप्पी. ते एकदा मुस्लिमांचा जेव्हा एकदा पार्लमेंटमध्ये विषय होता तेव्हा वॉकआउट केलं होतं. त्यामुळे मतं घेतल्यानंतर ते हिंदू असू द्या, मुस्लिम असू द्या, त्यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम हे उबाटा करते आहे. हे दोन्ही समाजाला कळलेलं आहे आणि त्यामुळे हे घरकाना घाटका अशी परिस्थिती त्यांची झालेली आहे.